किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काय सासूबाई, तुम्ही नणंद ऐकून जाऊन आल्यापासून खूपच आनंदात दिसताय. आम्हाला पण सांगा तुमचं आनंदाचं कारण. अगं काय सांगू तुला, मला जावई ना देव माणूस भेटलाय बघ, देव माणूस. माझ्या लेकीला राणीसारखं ठेवतोय, राणीसारखं. होय काय? हो ना. अगं तिला कसल्या म्हणून कामाला हात लावून देत नाही बघ. कामाला बाई ठेवली या, लेकरांना शाळेत नेऊन घालतो, घरी घेऊन येतो. माझ्या लेकीला बरं नसल्यावर तिचे पाय दाबतो, डोकं दाबतो. माझा जावई माझ्या लेकीला इकडचा तांब्या तिकडं करून देत नाही बघ. होय काय? बरं बरं. सुनबाई, माझ्यासाठी आलं टाकून मस्त भक्कड असा चहा बनवून आण. अहो, सासूबाईंसाठी एक मस्त आलं टाकून चहा बनवून आणा. सुनबाई, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या लेकाला काम सांगायची? आता बोललीस तर बोललीस, यानंतर जर माझ्या लेकाला काही काम सांगितलंस तर तुझी माझ्याशी गाठ आहे. सासूबाई, तुम्ही आताच म्हणालात ना की जावई तुम्हाला देव माणूस भेटलाय म्हणून. हो मग त्यांचा मग इथे काय संबंध? जेव्हा आपला जावई आपल्या लेकीचं सगळं काम ऐकतो, तिच्या पुढे पुढे करतो, तेव्हा तो देव माणूस. जेव्हा तेच काम तुमचा मुलगा करतो, तेव्हा तो बायकोचा गुलाम, बायकोचा बैल. असं का सासूबाई? सांगा ना सासूबाई. आई, माझं चुकलं बघ. मला जशी माझी मुलगी सुखात राहावी वाटते, तशी तुझ्या आई वडिलांना सुद्धा वाटत असेल की त्यांची मुलगी सुखात असावी. याच्या पुढे मी असा विचार करणार नाही बघ. आणि मी मुलात आणि सुनेत सुद्धा भेदभाव करणार नाही. दोघांना पण माझ्या मुलासारखंच जपेन. खरंच सासूबाई?